एका विद्यार्थ्याने पाठवलेला हा डाऊट आहे बघा. 2 नळ अनुक्रमे एक टाकी 10 मिनिट व 15 मिनिटात भरतात. तिसरा नळ 1 मिनिटात त्या टाकीतून 2222 लिटर पाणी बाहेर टाकतो. तर जेव्हा टाकी पूर्ण भरलेली असेल व तिन्ही नळ एकदम सुरू केले, तर टाकी 5 मिनिटात रिकामी होते. तर त्या टाकीत किती पाणी बसेल असा प्रश्न विचारलेला आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचे जर ह्या म्हणजे LCM मेथडची जी आहे, त्याची जर बेसिक कन्सेप्ट माहिती नसेल, तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ आहे आपला तो, पाईप अँड सिस्टमवरती. फक्त एक व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये बेसिक सर्व क्लिअर होऊन जाईल आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओवरती या. हे गणित थोड्या टफ लेवलचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण की काही विद्यार्थी खूप गोंधळतात आणि मग फालतूच्या कमेंट्स करत बसतात की हे खूप अवघड आहे. जर तुम्हाला बेसच माहिती नाही आहे की आपण कशा पद्धतीने काढणार आहोत, तर नक्कीच तुम्हाला हे गणित अवघड जाऊ शकतं. तर थोडं बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. बघा 2 नळ दिलेले आहेत. कोणता आपण समजला की तो ए नळ आहे आणि बी नळ आहे. काय दिलेलं आहे की ए जो नळ आहे तो भरायचं काम करतोय किती मिनिटात? 10 मिनिटात. एक भरायचं काम करत आहे, दुसरा 15 मिनिटात भरत आहे. मिनिटाची गोष्ट चालू आहे. तिसरा जो नळ आहे तो काय करत आहे? एका टाकीतून 122 लिटर, मी सध्या इकडे लिहून ठेवतो की सी नळ आहे, तो काय करत आहे? पाणी बाहेर काढत आहे. किती? 2222 लिटर प्रत्येक मिनिटाला बाहेर फेकत आहे. ठीक आहे, एवढं पाणी तो प्रत्येक मिनिटाला बाहेर टाकत आहे. 222 लिटर प्रत्येक मिनिटाला. ठीक आहे, हा साईडला लिहून ठेवला, याचा आपण नंतर वापर करणार आहोत. तसं गणितात आहेच, तरी सुद्धा बघा, जेव्हा टाकी पूर्ण भरलेली असेल, आता टाकी भरलेली आहे, आपल्याला माहिती का टाकी कितीची आहे? ती टाकी काढायची तुम्हाला. तर भरलेली असेल तेव्हा तिन्ही नळ एकदम सुरू केले. आता तिन्ही नळ म्हणजे कोणता? ए बी तर चालूच होता, तिसराही चालू केला. मग काय केलं आपण? टाकी पूर्ण भरली आणि तिन्ही नळ एकत्र सुरू केले. तर काय काय होत आहे? तर टाकी 5 मिनिटात रिकामी होत आहे. आता रिकामी होत आहे म्हणून इथे मायनसचं साईन द्यायचं आहे. मिनिटाच्या खाली सर्व मिनिट लिहून घेतले आणि तिन्ही नळासाठी मिळून ती 5 मिनिटात खाली होत आहे. मग काय करायचं? आपण यांचा लसावी घ्यायचा आहे. ही मेथड तुम्ही परत एकदा बेसिक चॅप्टर बघा आणि मग तुम्हाला ह्या चॅप्टरवरती या, या गणितावरती या. बघा, आता आपण ह्याचा घेतला लसावी. हे मानायचं की टाकी आहे ही 30 युनिट म्हणजे एककची आहे. एवढं त्याच्यात पाणी बसतं. आता किती बसतं आपल्याला माहिती नाही आहे. नक्कीच ते 30च्या ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. तर बघा काय दिलेलं आहे. तर ही जर 30 युनिट एवढी टाकी आहे, एवढ्या युनिटची टाकी आहे, आपण हे काढलेलं आहे अंदाजित की एवढ्या युनिटची टाकी आहे. मग ही 30 युनिटची टाकी 10 मिनिटात भरते. मग प्रत्येक मिनिटाला किती युनिट पाणी भरेल? तर 30/10 म्हणजेच किती? तर 3 युनिट प्रत्येक मिनिटाला एवढं पाणी भरेल. सेम तसा बी नळ जर चालू केला, फक्त बी नळ, आणि 30 युनिटची टाकी आहे, तर 30 युनिटची टाकी भरायला बी एकट्या नळाला 15 मिनिट लागतात. मग तो प्रत्येक मिनिटाला किती टाकी भरत असेल? तर 30/15 किंवा 15च्या पटीत कोणती संख्या येईल ज्याने गुणल्यानंतर 30 उत्तर येईल? तर ती असेल 2. मग 2 युनिट प्रत्येक मिनिटाला काय होत असणार आहे? हे पाणी पडत असणार आहे बी नळातून. त्याच्यानंतर ए बी सी असे तीनही नळ सुरू केले, तर प्रत्येक मिनिटाला काय होत आहे? पाणी पूर्ण खाली होत आहे. प्रत्येक मिनिटाला तीनही नळ सुरू केले तर प्रत्येक मिनिटाला काय होत आहे? पाणी खाली होत आहे आणि 5 मिनिटात पूर्ण टाकी खाली होत आहे. मग 30 युनिटची टाकी आहे, 5 मिनिटात पूर्ण खाली होते. मग 30/5, मग प्रत्येक मिनिटाला -6 युनिट. आता वजाचं चिन्ह का आलं? कारण की 30/वजा घेतला आपण, कारण की टाकी खाली व्हायची प्रोसेस आहे. मग इथे मायनस आलं, युनिट प्रत्येक मिनिटाला काय होत आहे? खाली होत आहे. मग तसंच ए बी आणि सी हे जर एका मिनिटासाठी घेतलं आपण, तर हे प्रत्येक मिनिटामध्ये 6 युनिट प्रत्येक मिनिटात खाली करत आहे. त्यातला ए काय करत आहे? 3 युनिट पाणी भरत आहे. मग ए ची किंमत लिहिली की 3 युनिट पाणी टाकत आहे. बी काय करत आहे की 2 युनिट पाणी टाकत आहे. आणि सी चे युनिट आपल्याला माहिती नाही की सी किती युनिट टाकत आहे किंवा काढत आहे. आता इथे तर दिलाय तिसरा नळ एका मिनिटात ते पाणीतून काहीतरी काढत आहे. हे 3 युनिट प्रत्येक मिनिटाला, 2 युनिट प्रत्येक मिनिटाला, आणि इथे -6 आहे. सी बरोबर काय येणार आहे?
हे 3 अधिक 2 किती होतात? +5 होतात. इकडे -6. सी बरोबर किती येणार आहे? हा प्लसवाला 5 तिकडे पाठवला, हा मायनसमध्ये जाईल. ठीक आहे. तर सी बरोबर काय येणार आहे? -6 - 5 -11 युनिट प्रत्येक मिनिटाला सी काय करत असणार आहे? 11 युनिट खाली करत असणार आहे. प्रत्येक मिनिटाला सी काय करत आहे? 11 युनिट खाली करत आहे. म्हणजे आपल्याला काय दिलंय की एका मिनिटात इथे काय आलंय बघा, एका मिनिटात सी काय करत आहे? 11 युनिट खाली करत आहे. पण दिलं काय तुम्हाला की एका मिनिटात 11 नसून, हे 11 नसून किती आहे? इथे दिलंय बघा, हे आपण वेगळं लिहून ठेवलं होतं. 2222 लिटर आहे, एवढं युनिट आहे. 11 नसून किती आहे? 2222 लिटर प्रत्येक मिनिटाला खाली होत आहे. म्हणजे एवढे लिटर आहे. 11 नसून टोटल एवढं आहे. आपण काय म्हटलं होतं की त्या टाकीत किती पाणी मावेल? तर ती टाकी पूर्ण 30 युनिटची आहे. बघा, 11 युनिट बरोबर 2222 तर 30 युनिट बरोबर किती? कारण की टाकी आहे 30 युनिटची. 11 युनिट प्रत्येक मिनिटाला खाली होत आहे. तर इथे म्हटलं की 2222 खाली होत आहे. पण ॲक्च्युअली टाकी आहे 30 युनिटची. म्हणून 30 युनिट बरोबर किती? इथे काय करतो आपण? तिरकस गुणाकार करतो. मग तिरकस गुणाकार केला तर एक्स तिकडे जाईल गुणाकारात. हा 2222 गुणिला हा 30 आहे इकडे, तिकडे पाठवला, हा गुणाकारात जाईल. हा 11 आहे, हा भागाकारात येईल. तर 11 1 11, 11 2 22, हा खाली 2 उरला. 2 उरल्यानंतर 2ला भाग जात नाही म्हणून इथे 0 घेतला. परत 2 उरला. किती आले? 202 गुणिला 30. मग एक्स बरोबर 202 गुणिला 30 आलेला आहे. तर हा 0 जशाला तसा खाली उतरून घेतला. आता 3 ने 2ला गुणलं तर 6 येतं. 3 ने 0ला गुणलं 0 येतं. 3 ने 2ला गुणलं तर 6 येतं. तर किती लिटरची ही टाकी झालेली आहे? एकूण 30 युनिट नसून 60 युनिट, 60 लिटर. एवढ्या लिटरची ती टाकी झाली. मग ऑप्शन क्रमांक 1 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. बघा, आपण हे जो टॉपिक आहे हा आपण एकदम डिटेलमध्ये मेंबरशिपवाल्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. म्हणजे हे जे काही तुम्हाला हार्ड टू एकदम टफ गणितं, सगळे गणितं आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. बघा, जर तुम्हाला ती व्हिडिओची लिंक हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा. तर त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यासाठी हा QR कोड आहे. आपण 59 रुपयामध्ये नाममात्र फीस ठेवून इथे विद्यार्थ्यांसाठी यूट्यूबवरती मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघायचे असतील तर खालील QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. त्यावरती कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.